नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून मी सुनीता लाटकर तुमच्याशी आज एक वेगळ्या विषयावर गप्पा मारायला आली आहे. वेगळा विषय म्हणजे तो आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचाच आहे की आत्तापर्यंत ज्या काय मी जितक्या लोकांशी बोलले त्याच्यात काही लोकांना स्वामींच्याबद्दलची माहिती होती, काही लोक स्वामींची सेवा करत होते, भक्ती करत होते, सगळं करत होते. पण मला असं जाणवलं की काही लोकांना कशी सेवा करू, कसं काय स्वामींसाठी करू हाही एक प्रश्न पडला होता. तर त्यानिमित्ताने मी हा आजचा व्हिडिओ करत आहे की त्याच्यात मी काय सांगणार आहे की आता आपला स्वामी प्रगट दिन जवळ आलेला आहे. तर ज्यांना स्वामी समर्थांची भक्ती करायची आहे अशा माझ्या साध्या सोप्या सरळ भक्तांसाठी मी आत्ताचा हा व्हिडिओ घेऊन येत आहे. तर तुम्ही काय करा की ज्या दिवशी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्या दिवसापासून तुम्ही रोज 21 वेळेला श्री स्वामी समर्थ असं लिहायला सुरुवात करा. एकही दिवस खंड पडू देऊ नका. ह्याच्यात सातत्य ठेवा. रोज संध्याकाळी जो मी तारक मंत्र सांगते नेहमी तो तारक मंत्र ऐका. तो एका ठिकाणी बसून ऐका. या दोन्ही एकाच वेळेला करायच्या गोष्टी नाही आहेत, पण जर कुणाला वेळ नसेल तर त्यांनी दोन्ही एकाच वेळेला हे केलं तरी चालेल. श्री स्वामी समर्थ हे तुम्ही सकाळी लिहा. ज्यांना ऑफिसची गडबड असेल तर त्यांनी रात्री आल्यानंतर लिहावं, पण वेळ शक्यतो एकच ठेवा. हे फारच कमी म्हणजे अगदी 20-21 दिवस आहेत प्रगट दिनाला. तर हे तुम्ही एवढे दिवस आधी करताय का बघा. त्याचा फायदा तुम्हाला कसा होतो आहे हे तुम्ही जरूर अनुभव घ्या. म्हणजे श्री स्वामी समर्थ असं 21 वेळेला लिहा. त्याच्यानंतर रात्री तारक मंत्र ऐका. शांतपणे मोबाईल वगैरे सगळं बंद करा आणि तारक मंत्र ऐका. डोळे मिटून त्या तारक मंत्रातल्या एक शब्दाचा भावार्थाचा सगळा अनुभव घ्या. हा प्रश्न मला खूप लोकांनी विचारला आहे की जर लहान मुलं असतील, अगदी छोटी मुलं असतील तर त्यांनी भक्ती कशी करावी. तर त्यांना मी असं सांगेन की अगदी तुमचं मूल नुकतं बोलायला लागलं आहे ते 8 वर्षाच्या मुलापर्यंत त्यांच्याकडनं फक्त एकदा हात जोडून श्री स्वामी समर्थ असं रोज एकदा त्यांच्याकडनं म्हणायला लावा. आणि हे म्हणताना त्यांच्या वृत्तीत काय फरक पडतो आहे हेही तुम्हाला थोडं अनुभवला येईल. तर ह्या पद्धतीने तुम्ही 21 दिवस श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत करा. आणि प्रगट दिनाच्या दिवशी कितीही वेळ लागो, काहीही प्रॉब्लेम होवो, तुम्ही 108 वेळेला सगळ्यांनी जे माझे भक्त आहेत त्या सगळ्यांनी 108 वेळेला श्री स्वामी समर्थ असं एका पेजवर लिहा. म्हणजे ती वहीच करा, त्या वहीमध्ये लिहा. आणि जर ह्याचा अनुभव तुम्हाला छान आला, खूप चांगलं वाटलं तर तुम्ही मला जरूर कमेंट्समध्ये कळवा. मग जो काय अनुभव आला आहे तोही सांगा. मी त्याच्या पुढे तुम्हाला भक्ती कशी करायची हेही तुम्हाला मी लगेच कळवीन. तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा उद्घोष करू. सगळ्यांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळो. याचबरोबर जे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की रोज एक नमस्कार जवळच्या देवळात जाऊन करा. तो तुम्ही थांबवू नका. आणि ह्याच्याही व्यतिरिक्त कोणी आणखीन जास्ती भक्ती करत असेल, काही वेगळं करत असेल आणि त्यांना जर आणखीन काही करायची इच्छा असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये जरूर कळवा. मी भाग 2 लवकरच याचा घेऊन येत आहे. स्वामी प्रगट दिनापर्यंत आपण स्वामींच्या सेवेत कसं राहायचं ह्याचा आरंभ करूयात. आणि मग त्याच्यानंतर आपण अखंड स्वामींच्या सेवेत कसं कार्यरत व्हाल ह्याच्याबद्दल आपण अनेक व्हिडिओ पुढे पाहणारच आहोत. धन्यवाद.